नळेगाव येथे कलावंताच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय बहुजन पार्टीचे बेमुदत धरणे आंदोलन. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, राष्ट्रीय समाज पार्टीचा निर्धार. नमस्कार, स्वागत सर्वांचे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूयाची ठळक बातमी. कलावंताच्या न्याय व सन्मानासाठी राष्ट्रीय बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ शंगारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 1/5/2026 पासून सनदशीर मार्गाने आंदोलन चालू आहे. हे आंदोलन नळेगाव तालुका चाकूर येथे बेमुदत धरणे आंदोलनाच्या रूपात चालू असून देशातील कलेची परंपरा जिवंत ठेवायची असेल तर कलावंतांना सन्मान देऊन कलेची किंमत केली पाहिजे, असे मत सचिनभाऊ शंगारे यांनी व्यक्त केले. कलावंतांची वयाची अट रद्द करून प्रत्येकाला मानधन दिलं पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कलावंतांचे 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही परीक्षा घेऊन टेबलाखालून पैसे घेऊन कलावंतांची निवड करत असून यामुळे खरे कलावंत बाजूला सारले जाऊन त्यांच्यावर अन्याय होत आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अशी भ्रष्ट निवड समिती बरखास्त करून आणि नवीन निवड समिती स्थापना करावी, अशी मागणी करण्यात येत असून खऱ्या कलावंताची निवड करून त्यांना न्याय देण्यात यावा. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा निर्धारही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला. कलावंतांना न्याय नाही मिळाला तर शासन दरबारी आमरण उपोषण करू किंबहुना सामूहिक आत्मदहन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. शासनाने कलावंतांना आत्मदहन करण्यास प्रवृत्त करू नये, तात्काळ लवकरच आमच्या मागण्या मान्य करून सर्व खऱ्या कलावंतांना न्याय मिळवून द्यावे, असे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ शंगारे यांनी शासनाला इशारा दिला आहे. या आंदोलनासाठी सदर पार्टीचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर तांदळे, प्रदेश प्रवक्ते अण्णाराव कांबळे, राष्ट्रीय सल्लागार समाधान कांबळे, राष्ट्रीय संघटक भरत मदने, राष्ट्रीय संपर्क प्रमुख भागवत तांदळे, लातूर जिल्हा अध्यक्ष राहुल तांदळे, लातूर जिल्हा महिला अध्यक्ष वैशालीताई लातूरकर, जिल्हा सचिव पंढरी कांबळे, उदगीर तालुका अध्यक्ष विशाल बोडके, उदगीर महिला अध्यक्षा वैशालीताई कांबळे, शिराळपाल महिला अध्यक्षा दीपाली सोनवणे, अहमदपूर महिला तालुका अध्यक्ष अर्चना मॅडम, अहमदपूर तालुका अध्यक्ष तेलंगे साहेब, तसेच वसंत शिराळकर, इंद्रजित कातवटे, नागशन मोरे, विष्णू तांदळे, विकास कांबळे, अशोक तांदळे, शिवाजी खोडे, कीर्ती संगारे, बबलू दाडे, चिंतामणी बांडे, प्रताप मोरे, सचिन दांडे, गोविंद शिंदे, अक्षय कांबळे, अशोक शंगारे, विठ्ठल कांबळे, तुकाराम गायकवाड इत्यादी कलावंतासहित दररोज 100 ते 200 कलावंत रजिस्टरला सह्या करून तनमन धनाने पाठिंबा देत असून बरेच कलावंत स्टेजवर आपापली कलासुद्धा दाखवत आहेत. चमकणाऱ्या ताऱ्यांचा मी एक भाग आहे, पोलादाचे कडक पाणी अशी मी आग आहे. होऊन गेले नागवंशी ज्या नागनगरातून, त्याच नागवंशीयाचा मी एक नाग आहे, त्याच नागवंशीयाचा मी एक नाग आहे.
तर आज या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन पार्टीच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील कलाकारांना आपापल्या सुविधा मिळाव्या, विकास कामं व्हावे आणि या कलाकारांचा विकास व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा म्हणून उपस्थित राहिलेलो आहे. तरी शासनाने सुद्धा विचार करून या कलावंतांना आपल्या मानाची जागा द्यावी अशी आमची नम्र विनंती. या ठिकाणी आम्ही गाण्याच्या द्वारे संदेश देणार आहोत. संदेश गायन मंडळ लातूर हे आपल्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही गाण्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करत आहोत. सरकारने आमचा या ठिकाणचा शासनाने सर्व योजनासहित कलाकारांना मानधन मिळावं, लाभ मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. माणसावर कितीही वेळ वाईट आली तरी इमानदारी सोडू नये, धन आले तरी नीती सोडू नये, अधिकार आला तरी गैरवापर करू नये आणि क्रोध आला तरी अपशब्दही करू नये. राष्ट्रीय बहुजन पार्टीच्या वतीनं आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात. तुमचं नाव काय आहे? माझं नाव राहुल तांदळे आहे. राहुल तांदळे. मग आपण जिल्हाध्यक्ष म्हणून या कलावंतासाठी जे झगडत आहात हे या पाठीमागे शासन आणि समाज आतापर्यंत काय झालं आणि कलावंताला न्याय होता का नाही किंवा आता काय करायची इच्छा आहे, कुठपर्यंत तुम्हाला हे आंदोलन न्यायचं आहे? हे आंदोलन जे ठरवलेलं आहे जोपर्यंत आमच्या कलाकारांना गव्हर्नमेंट न्याय देत नाही आणि आमच्या जे राष्ट्रीय अध्यक्षांनी सचिन श्रंगारी, महासचिव पाटील जी तांदळे यांनी जे हा ठाम निर्णय घेतला आहे, जोपर्यंत त्यांनी उपोषणाची माघार नाही घेतली तोपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि माझी टीम त्यांच्या पाठीशी आहे. आणि धन्यवाद. तांदळे साहेब, श्रंगारे साहेब, आपल्या टीमला 100% यश येणार आहे. कारण तमाम कलावंताला या जिल्ह्यातल्याच नव्हे राज्यातल्या सुद्धा कलावंताला या मानधनाची किंवा त्या शासन दखल घेण्याची अत्यंत गरज आहे. आणि निश्चितच घराघरापर्यंत हे आपलं आंदोलन पोहोचेल आणि निश्चितच तुम्हाला या कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण झगडत आहात. आपल्याला श्रेय मिळेल अशी अपेक्षा करून KJ न्यूज इंडिया आपल्या सेवेत आहे. KJ न्यूज इंडिया पाहत राहा. धन्यवाद. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी देवणी प्रतिनिधी DN कांबळेसह कॅमेरामॅन शंकर पाचंगे, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.